श्री ठाणेदार आज आपल्याला आवर्जून भेटायला आले, त्याबद्दल बाळासाहेबांनी त्यांचं स्वागत केलंच आहे, कारण ते BMMचे ट्रस्टींचे अध्यक्ष आहेत आणि बरीच वर्ष BMMशी निगडीत आहेत. श्री ठाणेदारांचं पुस्तक सगळ्यांनी आत्ता आत येताना घेतलंच असेल, ही श्रीची इच्छा म्हणून. आपल्यापैकी अनेक जणांनी ते पुस्तक पूर्वीच वाचलं असेल, काही जणांना हा पुस्तक वाचण्याचा योग आला नसेल. पण थोडक्यात परिचय म्हणजे अमेरिकेतले एक अत्यंत यशस्वी बिझनेसमन म्हणजे श्री ठाणेदार, ज्यांची महाराष्ट्राशी मराठीशी अजूनही खूप जवळचं नातं जोडलेलं ठेवलं. पण ह्या ओळखीच्या पलीकडे सुद्धा ही कहाणी तर अनेकांनी पुस्तकातनं वाचलेलीच आहे. त्या शब्दांच्या पलीकडे मनुष्य म्हणून तुम्ही विचार कसे करता, व्यक्ती म्हणून तुमची कशी जडणघडण झालेली आहे, हे आम्हाला सगळ्यांना कळण्याचा मला वाटतं ही मुलाखत हा एक प्रयत्न आहे. तर पुस्तकाची कहाणी जिथून सुरुवात होते तसेच आपण जाऊया, म्हणजे कदाचित सगळ्यांना तो प्रवास समजायला सुद्धा सोपं जाईल. की बेळगावसारख्या एका छोट्या गावामध्ये तुम्ही होता, घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची होती, आपण शिकलं पाहिजे, तिथं एक्सलन्स मिळवला पाहिजे आणि पुन्हा शेवटी म्हणजे अमेरिकेत जाणं हा आपल्या प्रगतीचा मार्ग आहे. हे सगळं कसा हा टप्प्यांवरती प्रवास झाला आणि कारण अमेरिकेत येईपर्यंत तिथून तुमची सगळी पुढे प्रगती, तर ते तुम्ही जर आम्हाला सांगितलं तर बरं. हो, सर्वप्रथम मी बाळ आणि सर्वांचे आभार मानतो इथं तुम्ही मला बोलवलं म्हणून. तर थोडक्यात सांगतो, तुम्ही पुस्तक जास्त काही सांगणार नाही, पुस्तक नाही वाचणार माझं. पण मी वाढलो बेळगावमध्ये, घरी म्हणजे खूप गरीब परिस्थिती, घरामध्ये 5 बहिणी, एक भाऊ, वडील माझे क्लार्क होते कोर्टामध्ये. ते रिटायर झाले तेव्हा मी 14 वर्षाचा होतो. त्यानंतर घरातला मोठा मुलगा म्हणून मी सगळी जबाबदारी घेतली, बहिणीच्या लग्नाची जबाबदारी घेतली आणि बरेचसं असं काही घरात परिस्थिती वाईट असली तरीसुद्धा बाहेर काही हलकं काम करायचं नाही, म्हणजे असं काहीतरी पद्धत असायची त्यावेळेला. तर त्यावेळेला मी तिथे एक डॉक्टर होते आपटे म्हणून, जे डेंटिस्ट होते, त्यांच्याकडे जाऊन मी काम करायचं, त्यांचा दवाखाना स्वच्छ करायचा वगैरे. आणि मला घरात काही असं सांगता यायचं नाही की मी असं काही काम करतोय म्हणून. तर मी आपला त्या दूरच्या दवाखान्यात मी स्वच्छता करायची काम करायचो, कोणी त्या डॉक्टरांचे काही मदत त्यांना लागायची ती करायचो. खिडकीतून बघत असेल कोणी ओळखीचे यायचंय का म्हणून. एकदा माझ्या आईची खूप चांगली मैत्रीण खिडकीतून वरती येताना मी पाहिलं तिला, तर मी लगेच पसार झालं. तर असं करून मी खूप असे पैसे वगैरे मिळवायचो आणि मग ते माझ्या घरी मला आईला वाटायचं की मी फार चांगलं शॉपिंग करतो, कारण प्रत्येक वेळा तिने दिलेल्या थोड्याशा पैशामध्ये मी खूप भाजी वगैरे आणायचं घरी. आणि असं करत मी सुरुवात केली. मुख्य प्रश्न असा होता की म्हणजे मॅट्रिकला मला 55% मार्क्स होते, त्यामुळे खूप काही हुशारी किंवा काही असलं पाहिजे असं काही आपल्याला एक कल्पना असते की तुम्ही टाटा बिर्ला तरी असले पाहिजेत किंवा किर्लोस्करांच्या घरात जन्माला आला तरच तुम्ही काही करू शकता, किंवा तुम्ही खूप ब्रिलियंट असायला पाहिजे, मॅट्रिकला पहिला नंबर आला म्हणजे तो खूप हुशार मुलगा किंवा असं काहीच नव्हतं. तर मुख्य उद्देश असा होता की काहीतरी करायचं आहे, खूप काही इच्छाशक्ती होती आणि त्यातर्फे स्किल्सपेक्षाही काहीतरी करून दाखवायची जिद्द होती. आणि अशा हेतून मी त्यावेळेला आता जेव्हा 18 वर्षाचा होतो तेव्हा मी BSc झालो आणि मला पहिली नोकरी लागली ती स्टेट बँकेमध्ये कॅशियर म्हणून. त्यावेळेला कुणाचे का असेल पण लाखो रुपये हाताळायला मिळायचे म्हणून खूप आनंद व्हायचा. स्टेट बँकेमध्ये होतो तेव्हा बँकेची नोकरी मिळाली म्हणून आई पण खुश होती. आणि नंतर म्हणजे प्रत्येक वेळेला असं काही झालं ना की ऑलवेज आय वॉज थिंकिंग की आमच्यापेक्षा मोठं काय करता येईल, जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानून राहता आलं असतं. बरेचदा आपल्याला मराठी वृत्ती पण अशी असते की आपण सुखी असतो तसं म्हटलं तर प्रत्येक जे काही आपले. तर त्यानंतर मी BARC मध्ये आलो आणि बऱ्याच वेळेला जी माझी उन्नती जेव्हा झाली ना तेव्हा मोठा काहीतरी पराभव झाला, तेव्हाच काहीतरी क्वांटम जम्प झाली. म्हणजे जेव्हा BARC मध्ये मी होतो तेव्हा मला MSc करायचं होतं. तर मी MSc करण्यासाठी म्हणून मला सांगितलं गेलं की तुझी ही सरकारी नोकरी आहे तर यू हॅव टू गेट परमिशन फ्रॉम मिस्टर सोमन. सोमन हे आमचे डिपार्टमेंट हेड. ते सोमन कधीही मराठी कोणाशी बोलायचे नाही आणि कुणाकडे तोंड म्हणजे आय टू आय काही पाहायचं नाही. तेव्हा मी त्यांना परवानगी विचारायला गेलो की म्हटलं सर मला MSc करायचं आहे. तर ते मला तुझी नोकरी आहे तू सांभाळून कशी करशील. म्हटलं मी नाईट शिफ्ट वगैरे करेन. बऱ्याचशा माझ्या मॅरिड लोकांना का कोणा असतो पण नाईट शिफ्ट नको असायची.
आणि तर मी त्यांना म्हटलं सर मी हे करेन. तर ते म्हणाले की नाही तुला काही मी परमिशन देणार नाही MSc करायला. तर अशा वेळेला मला खूप आनंद होतो की कोणी मला नाही म्हटलं, कारण नाही म्हटलं की मला खूप उत्साह येतो. आणि सरळ मी सोमण सरांच्या केबिनमधून बाहेर पडलो, ते मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये गेलो, MScला ॲडमिशन घेतली. MSc केलं त्यावेळेला आणि MSc करून परत सोमण सरांच्याकडे आलो. म्हटलं सर माझी आता MSc झाली आहे, मला फर्स्ट क्लास फर्स्ट आला आहे, मला आता प्रमोशन द्या. तर ते खूप चक्रावले. ते म्हणाले तुला परवानगी दिली नाही, तुझी अनऑथराइज्ड MSc आहे, तेव्हा मी काय करू शकणार. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला आयुष्यामध्ये खूप अपयश म्हणजे जास्त येतं, सक्सेस क्वचित येतं. हाच मुद्दा म्हणजे जेव्हा जेव्हा लोक आता तुमचं पुस्तक वाचतील त्याच्यामध्ये लोकांना हेच जाणवेल की जिथे तुम्हाला कोणीतरी नाही म्हणलं किंवा जिथे कुठेतरी मोठा खड्ड्यात पडला तुम्ही, तर दरवेळेला ती जी विजिगिषा म्हणतात म्हणजे साध्या मराठीत विनिंग स्पिरिट, हे तुमच्यामध्ये कुठून आलं? म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ते आईवडिलांकडनं आलंय का तुमच्या संस्कारांकडनं आलंय का हे कुठून तरी आलंय? बरीचशी गोष्ट पहिल्या आईकडून आली आहे. माझी आई अशीच खूप गरीब घरातून बाहेर आली, तिनं खूप परिश्रम केले आणि ते पाहिलं ते. आणि आय नेव्हर तिच्या आई चेहऱ्यावर कधीही मी निराशा बघितली नाही. कधीही तिला हे जमणार नाही, आपल्याला होणार नाही असं तिनं कधी तिच्यात दिसलं नाही मला. आणि आय गॉट अ लॉट ऑफ दॅट फ्रॉम हर. तर ते तर सोमणाचं बद्दल सांगत होतो. तर सोमण सरांनी नाही म्हटलं आणि त्यावेळेला मग मला वाटलं की जर सोमण सरांनी मला जर चांगलं वागवलं असतं तर मी कदाचित BARC सोडली नसती, त्याच इथं मी काम करत राहिलो असतो. आणि मग नंतर US मध्ये आलो आणि असे सारखी काहीतरी नवीन काहीतरी करावं, बदलावं असं इच्छेने. US मध्ये आल्यावरती जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा प्रकर्षाने जाणवतं की तुम्ही खूप वेगळे वागलात US मध्ये आल्यावर. म्हणजे असं की आपल्या कोशात न राहता, आपली तीच संस्कार असं घेऊन न बाळगता तुम्ही खूप खुलेपणाने इथलं कल्चर किंवा इथली सगळी राहण्यासहाण्याची पद्धती खूप अंगीकारली. हे कोशात न राहणं हा ठरवून घेतलेला निर्णय होता का आपोआप तसे मित्र जमत गेले म्हणून तसं होत गेलं? नाही, थोडंसं काहीतरी वेगळं करायचं अशा हेतूनं मी ते सुरू केलं आणि नवीन काहीतरी पाहायचं, नवीन अनुभवायचं हे मला नेहमीच आवडायचं. तर पहिली 5 वर्ष मी इतका मराठीच्या बाहेर होतो की मी मराठी भाषा विसरून गेलो, बरेचसे मराठी शब्द विसरून गेलो. आणि सो इट जस्ट हॅपन लाईक दॅट. त्याचा कसा कसा फायदा झाला तेही तुम्ही आम्हाला सांगा. हो, पण नंतर मग 1982 मध्ये माझी PhD झाली ॲक्रॉन युनिव्हर्सिटीमध्ये. मग मिशिगनमध्ये 2 वर्ष पोस्टडॉक केलं. त्यावेळेला जिमी कार्टर प्रेसिडेंट होते. बऱ्याच लोकांना तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही सगळे तरुण आहात. तर जिमी कार्टर त्यावेळेला प्रेसिडेंट होते आणि खूप म्हणजे 17% इंटरेस्ट रेट वगैरे होता, नोकऱ्या नव्हत्या. सो दॅट टाईम आय जस्ट टूक अप अ पोझिशन मिशिगन. आणि त्यानंतर 84 मध्ये आय टूक अप अ जॉब ॲज अ केमिस्ट इन सेंट लुईस, मिझोरी. आणि तिथं मी 5-6 वर्ष नोकरी केली आणि मग वाटलं की आपण स्वतःचा काहीतरी उद्योग करावा. म्हणून मग 1990 मध्ये माझ्याकडे परत काही आयडियाज काहीच नव्हती. बरेचदा आपल्याला एखादा बिझनेस करायचा असेल तर आपल्याला काहीतरी चांगली आयडिया असते, आपल्याला नवीन प्रॉडक्ट करायचं आहे किंवा नवीन काहीतरी सर्व्हिसची कल्पना असते आपल्याकडे. माझ्याकडे तशी काहीच कल्पना नव्हती. तर मी असा विचार केला की आपण म्हणजे मी ॲक्च्युली आय ओपन अप येलो पेजेस. येलो पेजेसमधल्या मी केमिकल, माझा केमिस्ट्रीचा संबंध, त्यामुळे केमिकल रिलेटेड अशा काही कंपन्या आहेत का असं पाहायला सुरुवात केली. आणि मग तिथून ABC मी बघायला लागलो आणि त्यातून मला एक कंपनी भेटली जी त्याचं नाव होतं केमियल. ती एका बाई होत्या, अमेरिकन बाई, 65 वर्षाच्या, क्लेरा ट्रेव्हर नावाच्या. आणि त्यांच्याकडे 2-3 लोक होते कामाला. $150,000 त्यांचा वर्षाचा रेव्हेन्यू होता. म्हणजे अगदीच लहान कंपनी होती. त्या बाईंना एक त्यांचा थोडासा पगार मिळायचा, कंपनीमध्ये काही फायदा नव्हता. तर त्यांच्याकडे मी गेलो. त्यांना मला असं वाटलं की आता आपली चांगली नोकरी सोडावी, त्यांच्याकडे काम करावं थोडे दिवस, त्यांचा बिझनेस समजून घ्यावा आणि मग तिथं ती विकत घ्यायचा विचार करावा. त्या बाईंच्याकडे मी गेलो. त्या मला की माझ्याकडे काही नोकरी नाही आहे, मी स्वतःच हा बिझनेस विकायचा प्रयत्न करते. गेली 5 वर्ष कोणी घेत नाही. कारण तो बिझनेस असा होता की ते अतिशय टफ अशा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. म्हणजे आता बॉस्टन लॉ त्यांचं कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिंग सोल्युशन आहे आणि एक बॅच कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिंगची गॉन बॅड, त्यामुळे लोकांना आय इरिटेशन व्हायचं आणि दे वॉन्टेड टू फाइंड आउट व्हॉट वेंट रॉंग विथ दॅट पर्टिक्युलर बॅच ऑफ कॉन्टॅक्ट लेन्स सोल्युशन.
तर आमच्याकडे असं काम आलं की आम्ही 2-3 दिवसामध्ये विल फिगर इट आउट अँड टेल देम की वन ऑफ द रॉ मटेरियल हॅज सम कंटॅमिनेशन दॅट्स क्रिएटिंग द प्रॉब्लेम. म्हणजे असे काही प्रश्न किंवा मोठ्या 2 कंपन्या आहेत, मेट्रॉनिक्स आहेत, त्यांच्याबरोबर आणि कोण त्यांचे कम्पिटिटर आहेत, त्यांचा काहीतरी पॅटर्न इन्फ्रिंजमेंटचे प्रॉब्लेम्स आले, त्यांचा एक जो पॅटंट आहे कॉम्पिटिशननी प्रॉडक्ट्स आणले. तर वी कॅन अनालाइज द कम्पिटिंग प्रॉडक्ट्स, वी कॅन अनालाइज या मोठ्या कंपनीचे प्रॉडक्ट्स आणि त्यांना सांगू शकतो की आम्ही त्याच्यामध्ये काय फरक आहे. सो वी विल गो टू कोर्ट आणि गिव्ह एक्सपर्ट टेस्टिमोनी वगैरे. असे मोठे मोठे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणारी ही कंपनी, अगदी लहानची कंपनी होती, पण या क्लेरा ट्रेवर बाईज जर स्वतः निघून गेल्या तर त्या कंपनीमध्ये काही अर्थ नाही म्हणून कोणी विकत घ्यायचा प्रयत्न करत नव्हतं ती. तर ती मी त्या बाईनं म्हटलं की तुम्ही नोकरी नसेल तर ठीक आहे, मला तुमची कंपनी विकत घ्यायची आहे. आणि त्या मला तुला हे समजतं का हे कसं करायचं म्हणून, असे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे. म्हटलं नाही. आणि मग त्या मला तुझ्याकडे काही पैसे आहेत का. म्हटलं माझ्याकडे पैसे नाही आहेत. मग त्या मला वाय शुड आय टॉक टू यू असं करत ते सुरुवात झाली. मग त्यांनी मला $15 दिले तासाला आणि मला काम करायला सांगितलं आणि मी शिकवलं त्यांनी मला त्यांचं काम. यावेळेला तुम्ही स्वतः नोकरीमध्ये स्थिरस्थावर होता. हो हो. पण तरी $15 तुम्ही 2 तासाचं काम स्वीकारलं. हो हो. ती तुमच्या बिझनेसची सुरुवात झाली असं. नक्कीच नक्कीच. पुढे बिझनेस कसा वाढत गेलात आणि तुमच्या स्वतःमधले कुठले गुण तुम्हाला बिझनेस वाढवायला उपयोगी पडले. हो. तर त्यावेळेला नाही मला बिझनेस अजूनही मिळालाच नव्हता. तर त्यांनी त्या मला माझ्याशी बोलायलाच तयार नव्हत्या की मी तुला बिझनेस देणारच नाही म्हणून. तर मग मी खूप निगोशिएट केलं, त्यांच्याकडे काम केलं, त्यांना इम्प्रेस केलं आणि मग तो मी बिझनेस $75,000 विकत घेतला. त्यातले 50,000 बँकेकडून लोन घेतले, $25,000 त्यांनी मला लोन दिलं आणि माझ्या क्रेडिट कार्डावरती $3,000 मी काढले. असं करून ती $75,000 कंपनी विकत घेतली आणि मग त्याचा रेव्हेन्यूज खूप वाढले आणि ती 2010मध्ये त्याचा रेव्हेन्यू साधारण 14 मिलियन होता. त्याचा प्रॉफिट काहीतरी $4 मिलियन होता आणि ती कंपनी मी जवळजवळ 30 मिलियनला विकली 2010मध्ये. आणि 2003मध्ये मी आणखीन एक कंपनी सुरू केली फार्मास्युटिकलची. ती कंपनी पण अशीच खूप वाढली. त्या कंपनीमध्ये जवळजवळ 400 लोक होते 2008मध्ये आणि त्याची पण अशीच व्हॅल्यू जवळजवळ मी जेव्हा ती कंपनी विकायला ठेवली त्यावेळेस माझ्याकडे 21 ऑफर्स आल्या त्याला बिटवीन 90 मिलियन आणि 130 मिलियन. अनफॉर्च्युनेटली ती कंपनी रिसेशनमध्ये बंद पडली. सो आय कुड नॉट गेट व्हॅल्यू फ्रॉम दॅट पर्टिक्युलर कंपनी. सो असं करत गेलो आणि मेनली द वे आय इन्क्रीज द बिझनेस वॉज जस्ट वन कस्टमर एट टाईम, इम्प्रूव्हिंग कस्टमर सर्व्हिस. कारण या जी केमिस्ट्री या क्लेरा ट्रेवरची जी ओरिजिनल कंपनी होती ती काम खूप छान करायच्या त्या, पण त्यांचं मार्केटिंग असायचं नाही. की एखादी मोठी कंपनी येते आमच्याकडे पॅटर्न इन्फ्रिंजमेंटची मोठी केस होती आहे, तुम्ही कराल का सॉल्व. तर ती म्हणायची की नाही या आठवड्यात माझ्याकडे माझी मुलगी घरी आली आहे किंवा माझा नातीचा वाढदिवस आहे त्यामुळं मला तुमचं काम करायला वेळ नाही. सो बेसिकली वॉट आय डिड वॉज की आय वॉज ऑलवेज अवेलेबल फॉर द कस्टमर. I always try to understand where the customer is coming from आणि understanding the customer needs आणि customizing a solution for them. असा सगळा फोकस ठेवला की यस वी कॅन, काही असेल तरी यस वी कॅन डू इट.